म्हणजेच काय तर इतक्या इतक्या लोकांनी तो धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर तो खोटा. हे कुठलं तर्कशास्त्र? हं? आता तसं पाहायला गेलं तर एकेकाळी नरबळीलाही अनुयायी होतेच की. जिवंत माणसाला तोडून काढलेले, अद्याप उष्ण असलेले त्याचे हृदय सुरीच्या टोकावर खोचून सूर्याला अर्पण करण्याचा देखील एक धर्म होता आणि त्यावर एक सामर्थ्यशाली संस्कृती आधारलेली होती. तो धर्म कुठे गेला? धातूच्या तप्त पुतळ्यातून 10 दिवसांच्या कोवळ्या मुलाला जाळणाऱ्या एका धर्मानं तर अर्ध खंड व्यापिलं होतं. तो धर्म कुठे गेला? हे सगळे धर्म गेले, नवे आले, बदलले आणि हत्तीच्या प्रेताप्रमाणे अजस्त्र निर्जीव पडून राहिले. म्हणजेच काय तर ज्ञानाचा बडेजाव हे अनंत काळापासून चालत आलेले कपट असून हे सगळे लहान मोठे धर्म म्हणजे त्या नाटकातील लहान मोठे लांबीचे अंक आहेत की काय, असं मला वाटू लागलंय. 5 अनुयायी असलेला धर्म हा 4 अनुयायी असलेल्या धर्मांपेक्षा मोठा. जर त्याला राजाश्रय मिळाला तर तो अजूनच मोठा. आणि जर तो काही शतकांपूर्वी निर्माण झाला असेल मग त्याच्या महानतेला अंतच नाही. मग आज त्याच्यामध्ये सापाच्या काते एवढा जिवंतपणा नसेना का?